माझी एक मी अत्यंत दुर्दैवी कविता वाचतो। ही कविता भारतात ज्यावेळी पहिली निवडणूक झाली त्यावेळी मला जे काय दिसलं आणि निवडणुकीच्या वेळी चाललेलं आणि निवडणुकीनंतर आणि निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनं वगैरे सगळी तर ते जे काय सगळं चाललेलं होतं त्याच्यावेळी मी ही कविता लिहिली। आणि ही सगळ्यात दुर्दैवी कविता काय म्हणतो की जी टॉपिकल अशी लिहिलेली असते एखाद्या प्रसंगाच्यावर, ती कविता लगेच तो प्रसंग गेल्यावर त्याच्याबरोबर ती जुनी झाली पाहिजे आणि मेली पाहिजे। ही कविता मरत नाही काही केल्या, कारण त्याच्यानंतर इतक्या निवडणुका झाल्या आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी ही कविता वाचतो आणि ती टोपी अजूनही बरोबर लागू पडते तशीच। म्हणजे इतक्या पक्षांची इतकी सरकार आली आणि गेली तरी आम्ही जे सामान्य माणसं आहोत यांचे जे प्रश्न ते तिथेच राहिलेले आहेत, ते अजून सुटलेले नाहीत। ही कविता काही केल्या मरत नाही, ज्यावेळी ही मरेल ना तो भाग्य दिवस भारताचा। सब घोडे 12%, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी सफेद कोणी लाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%। गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग, तुम्ही तरी करणार काय, त्याच त्याच खड्ड्यामध्ये तोच तोच पुन्हा पाय, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%। जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%। सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी, डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी, कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना, कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना, भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा, कोणी तिर्या कोणी छक्के, सब घोडे 12%। आणि आता या